नमस्कार, मी अजय बस्ताळ आणि आज आपण संविधानाच्या काही कलमांविषयी जाणून घेणार आहे की जी कलम प्रत्येक भारतीयाला माहिती असणं आवश्यक आहे. तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. कलम 14 जे खूप महत्वाचं आहे की जे समानतेचा अधिकार देतं. कायद्यासमोर आणि ह्या राज्यासमोर या सरकारसमोर सगळे समान आहेत हे 14 सांगतं. 15 काय सांगतं की आरक्षणाचा अधिकार देतं शिक्षणामध्ये आणि शिक्षणामध्ये. 16 पण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ त्याच्यामध्ये दिसतो. 15 आणि 16 हे अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, सकारात्मक भेदभाव त्याच्यामध्ये केला जातो. 17 अस्पृश्यतेच्या विरुद्ध आहे, कुणी अस्पृश्यता बाळगायची नाही अशा संदर्भातलं 17 कलम आहे. 18 काय सांगतं, 18 टायटलच्या संदर्भामध्ये म्हणजे अगोदर जर कुणी राव बहादूर, महाराज, राव अशी जर टायटल्स कुणी वापरत असतील तर ते वापरायचे नाही. फक्त जे कुठले टायटल्स आपल्याला वापरायचे ते म्हणजे शिक्षण आणि मिलिटरीचे टायटल्स आपल्याला वापरायचे. आणि कुठल्याही पुरस्काराचे म्हणजे जरी भारतरत्न जरी असेल तरी त्यांना नावाच्या पुढे किंवा शेवटी भारतरत्न किंवा अन्य पुरस्कार सुद्धा लावायचे नाहीत. आणि जर लावायचे असेल तर एका ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये ते लावायचे जे संबंधित मंत्रालयानं घोषित केलेल्या फॉर्मॅट प्रमाणे. त्याच पद्धतीने 19 काय सांगतंय की तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं, तुम्हाला बोलण्याचं, तुम्हाला लिखाण करण्याचं किंवा तुम्हाला कुठल्याही माध्यमातून व्यक्त होण्याचं किंवा सभा भरवण्याचं किंवा संघटना स्थापन करण्याचं किंवा इतरत्र फिरण्याचं किंवा कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार 19च्या अंतर्गत आहे. त्याच पद्धतीने अजून महत्वाची कुठली कलम आहेत, 23 आणि 24 महत्वाचे कलम आहे. ते आपल्याला पिळवणुकीच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध अधिकार देतं प्रत्येक नागरिकाला. कलम 21 काय सांगतं तर खाजगीपणाचा अधिकार देतं, स्वच्छ पर्यावरणाचा उपभोग घेण्याचा अधिकार देतं, झोपण्याचा अधिकार देतं, चांगली झोप घेण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने 21 खूप मोठी व्याख्या सुप्रीम कोर्टने वेळोवेळी केलेली आहे. त्याच पद्धतीने 21A काय सांगतं तर शिक्षणाचा अधिकार देतं. त्याच पद्धतीने कलम 25 काय सांगतं तर धार्मिक स्वातंत्र्य देतं की तुम्हाला कुठल्याही देवामध्ये विश्वास ठेवण्याचा, पूजा अर्चा करण्याचा किंवा आपल्या जे काही तत्व असतील, जे काही आपली उपासना पद्धती असेल त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार कलम 25च्या अंतर्गत आहे. त्याच पद्धतीने आता ह्या जे आता आपण सगळे बोललो हे सगळे मूलभूत अधिकार आहेत. आता जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन कुठल्या राज्याने किंवा सरकारने केलं तर आपल्याला कलम 32 अंतर्गत डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि कलम 226 अंतर्गत डायरेक्ट हायकोर्टमध्ये पण जाऊ शकतो जर कुठल्या राज्यानं किंवा कोणी जरी ह्या कलमांचं उल्लंघन केलं तर. त्याच पद्धतीने अजून कुठली कलम महत्वाची आहेत भारतीय संविधानामधले, कलम 325 जे आपल्याला मतदानाचा अधिकार देतं. एक मत एक मूल्य हा अधिकार कलम 325च्या अंतर्गत आपल्याला मिळाला, जो खूप मोठा आणि महत्वाचा कलम आहे. तर अशा पद्धतीने ज्या आपल्याला ह्या भारतीय संविधानातील काही कलम महत्वाचे असणं आवश्यक होते आणि ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजलेलं आहे. धन्यवाद.